नमस्कार मित्रांनो, ज्यावेळेस पावसाचं पाणी साठलेलं असतं त्या पाण्यामधून तुम्हाला जर गाडी घालायची असते दोन ऑप्शन असतात, एक तर दमाने घेऊन जायचं किंवा फास्ट घेऊन जायचं. बरेच जण म्हणतात की फास्ट गाडी घेऊन घेतल्यानंतर माझ्या गाडीला काय प्रॉब्लेम झाला नाही. ह्याच गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये समजूया. लक्षात घ्या मित्रांनो, पावसाच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस पाणी साठतं त्या ठिकाणी जर तुम्ही सावकाश गाडी घेऊन गेला तर तुम्ही लक्ष दिलं असेल की पाणी असं साईडला उडत नाही. एअर फिल्टर वगैरे असतं ना तिथनं आत पाणी जात नाही, कारण की पाणी ज्यावेळेस तुम्ही गाडी सावकाश घेऊन जाता त्यावेळेस जास्त पाणी उडलं जात नाही. त्याच्या विरुद्ध लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पाण्यामधनं हाय स्पीडनं गाडी घेऊन जाता किंवा काय काय जण म्हणतात की फुल रेस करून गाडी घेऊन जायची, त्या कंडिशनमध्ये काय होतं मित्रांनो, लक्षात घ्या की असं साईडला पाणी उडलं जातं, त्याचबरोबर आत इंजिनमध्ये पण उडलं जातं. बरं, पाण्यामुळे गाडीच्या इंजिनाला प्रॉब्लेम काय होतं, एअर इनटेकमधनं पाणी जर आत ओढलं गेलं तर आतलं पिस्टन वगैरे आहे ती बेंड होतात मित्रांनो. ही प्रॉब्लेम होतं. पाण्यामधून जर गाडी घेऊन जात असाल तर एकदम सावकाश घेऊन जावा आणि ज्या ठिकाणी गाडी बंद होईल त्या ठिकाणी नंतर स्टार्टर मारू नका मित्रांनो. नंतर जर स्टार्टर मारला तर तुमच्या गाडीचं इंजिन काम आणि मोठा खर्च निघू शकतो, कारण की पाणी वगैरे जर थोड्याफार प्रमाणात आत इंजिनमध्ये गेलं गाडी त्या ठिकाणी बंद पडती. त्यानंतर थोडाफार मेकॅनिककडे जाऊन रिपेअर वगैरे केलं तर त्या ठिकाणी कमी खर्च होतो. त्याच ठिकाणी तुम्ही जर स्टार्टर मारून परत गाडी चालू केली किंवा हाय स्पीडनं जर पाण्यामधनं गाडी नेली तर खूप मोठं नुकसान होतं मित्रांनो. मित्राकडे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे ना, ते ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.